ठाण्यातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आता शिवसेनेशी युती नकोय। सगळ्या 8 प्रांत अध्यक्षांनी युती नको असं पत्र जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना दिलंय। युतीमुळे भाजपचं नुकसान होतंय, आपली स्वबळावर लढायची ताकद आहे। मागच्या काही काळात जे संघर्ष केलेत ते विसरू नये असं पत्रातून वरिष्ठांना सांगितलं गेलंय। कालच भाजप आणि सेनेची पहिली बैठक ठाण्यामध्ये पार पडली आणि त्यानंतर आता लगेच भाजपमधून विरोधाचा सूर आळवला जातोय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, ठाण्याचा जर विचार करायचा झाला तर शिवसेना आणि भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे? गेल्या कोणत्या संघर्षाचा मुद्दा या सगळ्यांकडून सध्या उपस्थित केला जातोय? प्रज्ञा, जर आपण विचार केला तर वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत की प्रत्येक स्थानिक पातळीवर युती व्हायला पाहिजे, सेना आणि भाजपमध्ये युती व्हायला पाहिजे। मात्र या युतीमध्ये जी पहिली ठिणगी पडली होती ती ठाण्यामधूनच पडली होती। भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वबळावर लढू, मात्र वरिष्ठांच्या आदेश आल्यानंतर काल भाजपच्या नेत्यांची, स्थानिक नेत्यांची आणि शिवसेनेच्या देखील स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली। या बैठकीनंतर मात्र भाजपमधून विरोधाचे सूर हे उमटायला लागलेले आहेत। काही प्रांताध्यक्षांनी प्रदर्शित केलेला आहे। माझ्याबरोबर काही भाजपचे मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांचा नेमका विरोध काय आहे आणि तो संघर्षाचा उल्लेख आपण केला, तो संघर्ष नेमका काय होतो आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर भुजबळ सर आहेत। सर, काय सांगाल, नेमका आपला विरोध जो आहे तो कोणत्या गोष्टीसाठी आहे आणि गेल्या काही काळामध्ये जो संघर्ष झाला, जो आपण पत्रामध्ये म्हटलेला आहे, नेमका काय संघर्ष झाला होता? भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळाच्या वतीने मी काल सन्माननीय ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर आमदार निरंजन डावकरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप दिलेले यांना मी एक पत्र दिलं का बा कोपरी मंडळामध्ये ती युती नसावी। का तर स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो त्रास झाला आहे त्या संबंधित मी ते पत्र दिलं होतं। का मालती रमाकांत पाटील यांनी का बा ठाणे शहराचे जनसेवक आमदार त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात काम करावं, कोपरीत येऊन बघावं नाही, असं त्यांनी एक आरोग्य मंदिराची हे करत असताना माध्यमांच्या वतीने त्यांनी एक स्टेटमेंट दिली, तर ती चुकीची होती। तर आम्ही त्यांचं काम कसं करायचं? त्याचबरोबर दुसरी गोष्ट, त्यांनी इथे आनंदनगरमध्ये आमचे प्रमोद चव्हाण म्हणून आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावरती हल्ला झाला, त्यांच्यावरती खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि ते दाखल होत असताना त्यांच्यावरती जर ह्या सगळ्या गोष्टी घडतात मग त्यासाठी मग आम्ही त्यांच्याबद्दल युती का करावी? सन्माननीय त्यावेळेचे विद्यमान महापौर आणि आत्ताचे विद्यमान खासदार आणि ह्यांनी जर ही गोष्ट केलेली आहे नरेशजी म्हस्के साहेब, तर त्यामुळे आमचा ह्या युतीसाठी विरोध आहे। त्याचबरोबर विकासजी रेपाळे कशिश पार्कमध्ये आमचे जे प्रशांतजी जाधव आहेत त्यांच्यावरती तर जीवघाणी हल्ला झाला, त्यामुळे आमचा ह्या गोष्टीसाठी स्पष्ट विरोध। तर आपण प्रज्ञा, आपण जसं की आता पाहिलं की कशा प्रकारे या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आणि याचं कारण हे सांगितलं जातं ते म्हणजे या संपूर्ण भागामध्ये म्हणजे कोपरी असेल किंवा ठाण्याचं संपूर्ण वेगवेगळे प्रांत असतील त्या सगळ्या भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष होता आणि तो संघर्ष कुठे ना कुठे विसरू नये। जे गुन्हे दाखल करण्यात आले होते किंवा ज्या गोष्टी घडल्या होत्या, एकमेकांवर जे आरोप झाले ते विसरू नये आणि हेच लक्षात घेता आपण स्वबळावर लढू शकतो, चांगल्या सीट्स आपण स्वबळावर लढून देखील काढू शकतो। त्यामुळे आपण एकत्रित न राहता आपण स्वबळावर लढावं अशी मागणी या सगळ्या प्रांताध्यक्षांनी, मंडळ अध्यक्षांनी केलेली आहे। त्यामुळे आता याच्यावर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याचबरोबर युतीच्या ज्या बोलणी चालू आहेत त्या युतीच्या बोलणीवर देखील याचा परिणाम होतो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट अक्षय जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.